बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबई यांच्या वतीने आणि शाखा सोलापूरच्या आयोजनातून इतिहास महाराष्ट्राचा 2026 या राज्यस्तरीय महोत्सवांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर आधारित एकपात्री नाट्यछटा, स्वगत, समूह सादरीकरण, नृत्य व संगीत या विविध कला प्रकारांच्या प्राथमिक फेरीचे आयोजन सीमा येलगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते। एकल गट क्रमांक 1 मध्ये स्नेहल कोळी तर एकल गट क्रमांक 2 मध्ये स्वामिनी भागानगरे हे बाल कलावंत अहिल्यानगर येथे होणाऱ्या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत, अशी माहिती बालरंगभूमी परिषदेच्या प्रमुख कार्यवाह अर्चना अडसूळ यांनी दिली। या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालरंगभूमी परिषद शाखा सोलापूरच्या अध्यक्षा सीमा येलगुलवार, प्रमुख अतिथी व परीक्षक म्हणून प्राध्यापक अमोल देशमुख तसेच इतिहास अभ्यासक व सांस्कृतिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व सुभाष माने, नियामक मंडळाचे सदस्य सुमित फुलमांबडी, कार्याध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, प्रमुख कार्यवाह अर्चना अडसूळ, सहकार्यवाह संजय सावंत, मच्छिंद्र सप्ताळे, ज्येष्ठ संगीत तज्ञ प्रशांत देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती। बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या महोत्सवात विद्यार्थ्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणादायी जीवन कार्याचे प्रभावी कलात्मक सादरीकरण केले। कार्यक्रमाच्या प्रारंभी नटराजाच्या प्रतिमेचे पूजन मान्यवर व बालकलाकारांच्या हस्ते करण्यात आले। प्रमुख अतिथी प्राध्यापक अमोल देशमुख यांनी बालकलाकारांना अभिनय, संवाद, फेक शब्दोच्चार, आवाजातील चढ-उतार आणि रंगमंचावरील सादरीकरण याबाबत मार्गदर्शन केले। परीक्षक सुभाष माने यांनीही कलाकारांना नियमावलीचे पालन करत उत्कृष्ट सादरीकरणासाठी मोलाचे मार्गदर्शन केले। अध्यक्षीय भाषणात सीमाताई येलगुलवार यांनी बालरंगभूमी परिषद हे बालकलावंतांसाठी प्रभावी व्यासपीठ असून आगामी लोककला महोत्सव, दिव्यांग महोत्सव, व्यक्तिमत्व विकास शिबिरे, विविध कार्यशाळांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले। सूत्रसंचालन संजय सावंत यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेचे कार्यकारिणी सदस्य अन्नपूर्णा साखरे, मानसी निलंगेकर तसेच बालरंगभूमी परिषद शाखा सोलापूरच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।